लोणावळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती। त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मावळच्या वतीने तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे। काय सांगसाल, आज तहसील कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला, नेमकं कारण काय? गेल्या 14 ऑगस्ट रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची त्या ठिकाणी विटंबना झाली होती आणि त्या विटंबना झाल्यानंतर सदर इस्मावरती जो आमचं म्हणणं होतं की ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, तो गुन्हा अजूनही दाखल झालेला नाही आणि मी त्यांना 1 महिन्याची वेळ दिली होती, पण त्यावेळेस अजून तो झाला नाही आणि म्हणून हा एक आमचा एल्गार मोर्चा होता। त्याच्यामध्ये अजून मागण्या अशा होत्या की मे पासून पाऊस चालू झाला होता आणि त्यासाठी शासनाला आम्ही इथं दुष्काळ जाहीर करा किंवा इथल्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले त्याची भरपाई मिळावी यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलेलं होतं, पण शासनाने त्याच्यावरती कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नव्हती आणि म्हणून आम्ही शासनाला जागा करण्यासाठीचा हा मोर्चा होता। तिसरी याच्यामधली महत्त्वाची बाब होती की मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून अनेक निधी पडला जातो, रस्त्यांचा असेल किंवा विविध कामांचा असेल, पण त्याच्यामध्ये आताच पाहिलं असेल की आता झालेले रस्ते त्या रस्त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे पडल्यामुळे अनेक लोकांचे इंजुरी झालेले आहेत, काहींचे हात मोडलेले आहेत, काहींचे पाय मोडलेले आहेत आणि मग शासन जर हे रस्ते करत असेल आणि त्याच्यामधून जर लगेच 15 दिवसात महिनाभरामध्ये रस्ते खराब होत असतील तर त्याला जबाबदार कोण आहे आणि ती लोक इंजुरी झालेली, त्यांचे हातपाय मोडलेले, त्यांना भरपाई कोण देणार आहे? त्याचनंतर आता या ठिकाणी काने फाट्यावरती ट्रामा सेंटर मोठं हॉस्पिटल तयार केलेलं आहे, पण तो ट्रामा सेंटरचा सगळा ड्रामा झालेला आहे। तिथं कसल्याही प्रकारच्या लोकांना सुविधा नाही आहेत, लोकांना तिथं जावं लागतंय, एक्सरे काढायचं असेल बाकीच्या गोष्टींना बाहेर जावं लागतंय आणि तिथं आता फक्त 50 बेडच्या आसपास काहीतरी चालू आहे। मग एवढं मोठं शासनाने खर्च केला, एवढं मोठं ट्रामा सेंटर उभारला असताना तर लोकांना त्याच्या योजना मिळत नसतील तर मग याचा फायदा काय? आणि म्हणून हा आम्ही शासनाच्या निदर्शन आणण्यासाठी हा मोर्चा होता। बस 1 मिनिट आला का? श्री पोटोबा महाराज मंदिरापासून निघालेला हा मोर्चा पंचायत समिती कार्यालय मार्गे तहसील कार्यालयावर सभेमध्ये रूपांतर करण्यात आले। दरम्यान ज्या नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा, अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरकारला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला। यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह 1 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।